मागील भागात हिमांशूने कॉलेजमध्ये प्रथम 3 येणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि त्याच्या कंपनीचे जॉईनिंग लेटर देऊन सत्कार केला। त्यामध्ये प्रथम रीना तर तिसरी नैना आली होती। त्या दोघीही खूप आनंदून गेल्या होत्या। ही खुशखबरी देण्यासाठी रीना हिमांशूच्या घरी गेली होती। हिमांशूच्या आठवणीने रीनाला गहीवरून आले, पण आजी, आई आणि आरूने तिची समजूत काढली। सर्व व्यवस्थित होणार असून देवावर विश्वास ठेव म्हणून सांगितले। तोच हिमांशू ऑफिसवरून घरी आला आणि त्याने रीनाला बघता शॉक झाला। दुसऱ्या दिवशी रीना आणि नैना हिमांशूच्या ऑफिसमध्ये जॉईन झाल्या। रीना, नैना आणि मंगेश हिमांशूच्या केबिन बाहेर उभे असतात। हिमांशू रीनाला केबिनच्या दारातून बघत सरळ तिच्या समोर येऊन उभा राहिला। आता पुढे त्याला असं अचानक समोर आलेलं पाहून रीना गोंधळून गेली आणि तिच्या हृदयाची गती वाढली। हिमांशू तिच्याकडे एकटक पाहत उभा होता। त्याच्या अशा एकटक पाहण्याने रीनाला अवघडल्यासारखे वाटत होतं, पण तो स्वतःला सावरत समोर पाहू लागला। तो असा अचानक बाहेर आल्याने मॅनेजर त्याच्याजवळ येऊन उभा राहिला। हिमांशूने मॅनेजरला या तिघांची सर्वांसोबत ओळख करून द्यायला आणि त्यांची बसण्याची जागा दाखवायला सांगितली। मॅनेजरने मंगेश, रीना आणि नैना या तिघांची ऑफिस मधल्या लोकांसोबत ओळख करून दिली आणि आपापल्या कामासाठी जायला सांगितलं। रिसेप्शन मधील एका मुलीने या तिघांना त्यांची बसण्याची जागा दाखवली। या तिघांनाही नवीन प्रोजेक्टच्या काही फाईल स्टडी करण्यासाठी दिल्या होत्या। तोच मंगेशच्या डेस्कवरचा फोन वाजला आणि त्याने काहीतरी बोलून फोन ठेवला। मंगेशने रीना आणि नैनाला आपल्याला बोलावलं असल्याचं सांगितलं। ते तिघेही एका केबिनच्या बाहेर येऊन उभे राहिले। अरे, कुणी बोलवले आपल्याला? ही तर हिमांशू सरांची केबिन नाही। नैना मंगेशकडे पाहत बोलली, अगं मला पण माहिती नाही। मॅनेजर सरांनी याच केबिन मध्ये जायला सांगितलं आहे। मंगेश केबिनकडे पाहत बोलला। मंगेशने त्या केबिनचा डोर ओपन करून आत येऊ का म्हणून विचारले आणि तिघेही आत गेले। आत गेल्यानंतर समोरची व्यक्ती पाहून नैना आश्चर्याने पाहतच राहिली। अरे यार, हे माकड इथं काय करतय? आता माझं काही खरं नाही। आता याने त्या दिवशी आमच्या झालेल्या भांडणाचा बदला नको घ्यायला। नैना समोर बसलेल्या समीरला पाहून मनोमन विचार करत होती। समीरलाही नैनाला पाहून आश्चर्य वाटले, पण त्याने तसं चेहऱ्यावर दिसू दिलं नाही। तोही त्या तिघांसोबत काही महत्वाचं बोलला आणि त्यांना जाण्यास सांगितलं। मंगेश आणि नैना गेल्यानंतर त्याने रीनाला थांबवून घेतलं। वहिनी, सॉरी, मी या सगळ्यात तुमची काहीही मदत करू शकलो नाही। तुम्हाला घरातून जावं लागलं आणि आता आपल्याच ऑफिसमध्ये तुम्हाला एक कर्मचारी म्हणून काम करावं लागतंय आणि माझं दुर्भाग्य बघा, तुम्ही माझी वहिनी आहात हे मी कोणाला सांगूही शकत नाही। पण वहिनी, तुम्हाला कसलीही मदत लागली तर हा तुमचा भाऊ नेहमी तुमच्या पाठीशी असेल। समीर रीनाकडे पाहत बोलत होता। समीर भाऊजी, तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय? हे सर्व माझ्या नशिबातच लिहिलं होतं आणि तेच मी भोगते आहे। त्यात तुमचा काय दोष? ते म्हणतात ना, या जन्मातील कर्माची फळं या जन्मात भोगावी लागतात। मला माहिती आहे तुम्ही सर्व माझ्या पाठीशी आहात। फक्त एकच अपेक्षा आहे, हिमांशूला सर्व गोष्टी लवकर आठवाव्यात। भाऊजी, मला एक सांगा, हिमांशूचा अपघात करणाऱ्या ट्रक ड्रायव्हरचा काही पत्ता लागला का? कोण आहे तो आणि अपघात झाल्यावर असा कसा हिमांशूला मरणाच्या दारात सोडून गेला? त्याला शोधून काढा, म्हणजे आपल्याला समजेल की त्याच्याकडून अपघात चुकून झाला की त्याला कोणी करायला सांगितला होता। त्या सर्व गुन्हेगारांना चांगली शिक्षा मिळायला पाहिजे, म्हणजे असं पुन्हा कधी कोणाच्या जीवावर बेतणार नाही। रीना काळजीने समीरकडे पाहून बोलली, हो वहिनी, फिलिप्स आणि त्याची माणसे त्या ड्रायव्हरला शोधण्याचं काम करत आहेत, परंतु अजून काहीही हाताला लागले नाही। पण काही समजलं तर मी तुम्हाला नक्की सांगेल। वहिनी, स्वतःची काळजी घ्या आणि लवकरात लवकर आपल्या घरी या। तुम्हाला मी आणि आरू खरंच खूप मिस करतो। दादाचा अपघात झाल्यापासून दादाच्या चेहऱ्यावरचे हसूच गायब झाले आहे। तुम्ही घरी होत्या तेव्हा घरातलं वातावरण कसं आनंदी होतं, पण आता घरी जावंसच वाटत नाही। सर्वांचे चेहरे निराश आणि पडलेले असतात आणि दादा तर एवढा खडूस झालाय, साधा हसतही नाही। जसं काय त्याच्या तोंडाला लाईटीचं मीटर बसवलं आहे आणि त्याला लाईट बिल येणार आहे। समीर रीनाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी बोलला। समीरचं बोलणं ऐकून रीना खळखळून हसली। भाऊजी, हिमांशू बरा झाला ना, मी त्याला तुमचा हा डायलॉग नक्की सांगणार आहे। मग बघा तुमची कशी मजा येईल। मग माझ्याकडे येऊ नका वाचवा वाचवा म्हणून। रीना समीरकडे पाहून हसून बोलली, वहिनी, दादाला सर्व आठवल्यावर आणि तो पूर्ववत झाला तसेच तुम्ही परत घरी आल्या की मी त्याच्याकडून कितीही मार खायला तयार आहे। समीर आनंदाने रीनाकडे पाहून बोलला। रीनाला हसताना पाहून समीरला आनंद झाला। समीरला असं हसताना पाहून रीनाचे डोळे भरून आले। हिमांशूचा ऍक्सिडेंट झाल्यापासून सर्वांच्या चेहऱ्यावरचं हसू जणू काही गायबच झालं होतं। तिने समीरकडे पाहिलं आणि डोळ्यांनी त्याला जाते म्हणून खुणावलं।
आणि त्यानेही हसतच हो म्हणून मान डोलावली. रीना बाहेर येऊन तिच्या जागेवर जाऊन बसली. तिला आलेलं पाहून नैना हळूच तिच्या जवळ जाऊन उभी राहिली. ए रीना, तो जिजूंचा भाऊ पण ऑफिसला येतो का? कशाला येतो खडूस कुठला? माझ्याकडे कसा मारक्या गेंड्यासारखा बघत होता. अगं, तो आता मला मुद्दाम जास्त काम देईल. त्या दिवशी आमच्या झालेल्या भांडणाचा चांगलाच बदला घेईल असं वाटतंय मला. माकड कुठला. नैनाने हळू आवाजात तोंड वाकडं करून रीनाच्या कानात बडबड केली. तोच समोरून समीर आला. त्याने नैनाला रीनासोबत बोलताना पाहिलं आणि तो मनात काहीतरी विचार करून त्यांच्या जवळ येऊन उभा राहिला. ओ मिस नैना, तुमचा आज ऑफिसचा पहिला दिवस आहे, मग वेळ जात नाही म्हणून टाइमपास करताय का? काम सोडून गप्पा मारताय? एवढाच काम करायचा कंटाळा आला असेल तर ऑफिस जॉईनच कशाला केलं? घरीच बसायचं ना गप्पा मारत. ऑफिसच्या वेळेत असा टाइमपास केलेलं मला बिलकुल आवडत नाही. त्यामुळे इथून पुढे नेहमी लक्षात ठेवा. आणि हा पहिला दिवस आहे म्हणून तुम्हाला माफ करतोय. समीर करारी स्वरात आणि रुबाबात नैनाला बोलला. समीरचं बोलणं ऐकून नैना खाली मान घालून त्याला सॉरी बोलली आणि तिच्या जागेवर जाऊन बसली. रीनाने समीरकडे पाहिलं तर समीर तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसला. त्याचं हसणं पाहून रीना समजून गेली हा मुद्दाम नैनाला त्रास देत आहे आणि तिने कपाळावर हात मारला. समीर रुबाबात त्यांच्याकडे पाहून तेथून निघून गेला. रीना, तुला बोलले होते ना हे माकड मला त्रास देणार म्हणून. बघ, हा मुद्दाम मला त्रास देतोय. प्लीज सांग ना तू त्याला. तुझं तर सर्व ऐकतो ना तो. नैना तोंड बारीक करून रीनाला हळू आवाजात बोलली. बरं बाई, सांगते मी. नाही देणार ते तुला त्रास, पण आपण चुकीचं वागलो तर ते बोलणारच ना. रीना नैनाकडे पाहून हळू आवाजात बोलली. त्या दोघी हळूहळू काहीतरी बोलत आहे हे पाहून मंगेश त्यांच्याजवळ आला. अगं बाई, आत्ताच बोलणे खाल्ले तरी त्याचा तुमच्यावर थोडाही परिणाम झाला नाही. तुमची आपली बडबड सुरूच आहे. तुमच्या दोघींच्या डोक्यात काय पाणी झालंय काय? तुमच्यामुळे माझी पण वाट लागेल. त्यामुळे जरा व्यवस्थित वागा. किती वेळा सांगू की हे कॉलेज नाहीये, ऑफिस आहे, ऑफिस. मंगेश दोघींकडे रागाने पाहून हळू आवाजात बोलला आणि त्याच्या जागेवर जाऊन बसला. रीना हा पण स्वतःला बॉस समजायला लागलाय वाटतं. आपल्यावर येऊन रुबाब करतोय. याला तर मी आता एका बुक्कीत सरळ करेल. नैना रागाने मंगेशकडे पाहून रीनाला बोलली. अगं बाई, आता बस झालं तुझं. तुला जे काही बोलायचं आहे ना ते आपण ऑफिस मधून बाहेर पडल्यानंतर बोलू. रीना नैनाकडे पाहून हसत बोलली. आता ऑफिस सुटायची वेळ झाली होती, पण ऑफिसमध्ये वेगळीच गडबड सुरू होती. ऑफिसमधून बाहेर जाताना दोन मुलींचं संभाषण रीनाच्या कानावर पडलं. अगं, त्या फॉरेन कंपनीचे मालक आहेत ना, त्यांना फक्त हिमांशू सरांनाच भेटायचे आहे. समीर सर जाणार होते पण त्यांनी नकार दिला आणि त्यांनी हिमांशू सरांसोबतच डील करणार आहे असं फायनल सांगितलं आहे. त्या दोघींचं बोलणं ऐकून रीना विचार करत करतच ऑफिसच्या बाहेर आली. रीना बेडवर पडल्या पडल्या आज ऑफिसमध्ये घडलेला प्रत्येक प्रसंग आठवत होती. काही गोष्टी आठवून तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. तोच तिला ऑफिसमधून बाहेर पडताना तिच्या कानावर पडलेले शब्द आठवले. कोण असेल त्या जपानियन कंपनीचा मालक आणि त्याला फक्त हिमांशूलाच का भेटायचं आहे? त्या दोघींचं बोलणं ऐकल्यापासून मला खूप बेचैन वाटतंय. पण हे प्रोजेक्ट तर हिमांशूचं खूप महत्वाचं आहे आणि मला असं बेचैन का वाटतंय? जाऊ दे, मी कशाला एवढा विचार करते? काय असेल ते समजलंच नंतर, असा मनात विचार करतच रीनाने झोपण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी नैना आणि रीना ऑफिसला आल्या, पण आज ऑफिसमध्ये त्यांना सगळे आपापल्या कामात बिझी दिसत होते आणि जरा घाई गडबडही सुरू होती. त्या दोघी त्यांच्या जागेवर येऊन बसल्या आणि कामाला लागल्या. हिमांशू आणि समीर आज सगळ्यांच्या अगोदर ऑफिसमध्ये आले होते. रीनाने ऑफिसमध्ये सर्वत्र नजर फिरवली. तिची नजर हिमांशूला बघण्याची धडपड करत होती. इकडे हिमांशू आणि समीर केबिन मध्ये बसले होते आणि ते दोघं त्या महत्वाच्या डील बद्दल चर्चा करत होते. समीर, मला एक गोष्ट समजत नाही. आपण गेल्या 5 महिन्यापासून या प्रोजेक्ट बद्दल जपानियन कंपनी सोबत डील करण्याचा विचार करत आहोत. त्या कंपनीचा मालक फक्त माझ्या सोबतच डील करायचंय का म्हणतोय आणि तेही प्रत्यक्षात मला भेटूनच. मला काही त्याचं लॉजिक समजलं नाही. तू 2 वेळा तिकडे जाऊन आलास पण तुला भेटलेही नाहीत आणि आज इथे आपल्या भारतामध्ये येऊन मला भेटायला उत्सुक आहेत. हिमांशू समीरकडे पाहून विचार करत बोलला. अरे दादा, मी याच गोष्टीचा विचार करतोय. अरे, ज्यावेळी तुझा अपघात झाला होता त्याच वेळी आपली मीटिंग फिक्स झाली होती, पण तुझ्या अपघातामुळे मी ती मीटिंग अटेंड करणार होतो. पण तू मीटिंगला नाही म्हटल्यावर त्यांनी मीटिंगला येण्यास नकार दिला. मलाही त्यांचं हे वागणं जरा खटकलंच आहे, पण समजलंच आता त्यांच्या या अशा गूढ रहस्यमय वागण्याचे कारण. समीर घड्याळात पाहून बोलला. बरं, ते जाऊ दे, पण आपलं प्रेझेंटेशन रेडी आहे ना? हा आपल्यासाठी खूप मोठा प्रोजेक्ट आहे. काहीही कमी व्हायला नको. बस ही डील यशस्वी झाली पाहिजे. मग आपली कंपनी सुद्धा नॅशनल वरून इंटरनॅशनल लेवलवर पोहोचेल. हो दादा, प्रेझेंटेशन तयार आहे. तू एकदा पाहून घे.
तसेही तुलाच करायचं आहे. तासाभरात ते लोक ऑफिसमध्ये येतील. आपण अगदी आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे त्यांचं वेलकम करू. अरे, त्यांच्यावर आपलं फर्स्ट इम्प्रेशन कसं दणक्यात पडलं पाहिजे आणि ही डील आपल्यालाच मिळाली पाहिजे. समीर हिमांशूकडे पाहून हसून बोलत होता. समीरचं बोलणं ऐकून हिमांशू त्याच्याकडे पाहून हसला. समीर काही वेळ त्याच्यासोबत बोलून त्याच्या केबिन मध्ये निघून गेला. हिमांशूने काही वेळ प्रेझेंटेशनची तयारी केली. तेवढ्यात त्याला मॅनेजरचा फोन आला. तो मॅनेजर सोबत बोलून केबिनच्या बाहेर आला. रीनाचं लक्ष मात्र त्याच्या केबिनकडे होतं. तो बाहेर येताच रीना त्याच्याकडे पाहतच राहिली. त्याने फेंट ब्ल्यू रंगाचा शर्ट, त्यावर मरून रंगाचा टाय आणि त्यावर काळा वेस्ट कोट घातला होता. जेलने सेट केलेले केस, ट्रिम दाढी आणि त्याचा निर्विकार चेहरा. रीना त्याच्याकडे नजर न हटवता पाहत होती. त्याला असं तयार झालेलं पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. तोच समीर हिमांशू शेजारी येऊन उभा राहिला. समीरच्या हातात फुलांचा गुच्छ होता. तोच मॅनेजर आणि 2-3 जण एका मागे एक ऑफिस मध्ये आले. ते पाहून सर्वजण उठून उभे राहिले. हिमांशू आणि समीर गुच्छ घेऊन पुढे आले. तोच मॅनेजर सोबत आलेल्या मुलीने हिमांशूला मिठी मारली. हे सर्व एवढे अचानक झालं की सगळेजण त्यांच्याकडे डोळे मोठे करून आश्चर्याने पाहत राहिले. रीना तर स्तब्ध होऊन त्यांच्याकडे पाहत होती. कोण आहे ही हडळ, काय माहित. आल्या आल्या माझ्या हिमांशूच्या गळ्यात पडली. लाजही वाटत नाही एवढ्या लोकांसमोर ऑफिस मध्ये असा नालायकपणा करायला. आणि कपडे तर बघा कसे घातलेत, जसं काय अंग प्रदर्शन करण्याची स्पर्धा ठेवली आहे. रीना रागाने तिच्याकडे पाहून मनात बडबडत होती. अगं नंदिनी, तू जपानीन कंपनीची मालक आहेस? अच्छा, म्हणजे नंदिनी राव. अरे यार, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. नंदिनी राव तू आहेस म्हणून. हिमांशू आनंदाने तिच्याकडे पाहून बोलला. मलाही तुला भेटून खूप आनंद झाला हिमांशू. किती दिवसांपासून तुला भेटण्याचा प्रयत्न करत होते, पण तू तर भेटायला तयारच नाहीस, म्हणून म्हटले तुला भेटल्याशिवाय डील करायची नाही. नंदिनी हिमांशूचा हात हातात घेऊन बोलली. ते दोघेही एकमेकांसोबत हसून गप्पा मारत होते आणि आजूबाजूचे सगळे त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होते. सर्वांनी हिमांशूला असं हसताना कधीच पाहिलं नव्हतं. ऑफिसमध्ये तो नेहमी एक खडूस बॉस म्हणून ओळखला जात होता. समीरला पण हे काय चाललंय काही समजत नव्हतं. त्याने रीनाकडे पाहिलं तर रीनाचा चेहरा रडवेला झाला होता. तिच्या डोळ्यात राग दिसत होता. तसेच तिचे डोळे अश्रूंनी डबडबले होते, जसं काही आत्ताच रागाच्या आगीत ती त्या नंदिनीला भस्म करून टाकेल. ते पाहून समीरने घाईतच नंदिनी पुढे गुच्छ धरला. मॅडम, तुमचं आमच्या ऑफिसमध्ये स्वागत आहे. समीर हिमांशूला बाजूला करून तिच्या पुढे उभा राहत बोलला. तिने हसून बुके घेतला आणि सर्वजण हिमांशूच्या केबिन मध्ये निघून गेले. रीनाचा मात्र इकडे जळफळाट चालला होता. तिला आता हिमांशूचा खूप राग आला होता. स्वतःच्या पत्नीसमोर असं दुसऱ्या मुलींना मिठी मारायला लाज नाही वाटत? कोण आहे ही नंदिनी? आता कशाला कलमडली इकडे? हिमांशू कसा ओळखतो तिला? ती तर जपानची आहे आणि आत्ताच यायचं होतं का तिला? या हिमांशूला त्याचं लग्न झालंय आणि त्याला बायको आहे हेही आठवत नाही. हिमांशूचं तिच्यावर प्रेम तर नसेल ना? नाही, असं नाही होऊ शकत. पण झालं तर मी काय करू? विचार करून करून डोक्याचा भुगा झालाय नुसता. रीना डोक्याला हात लावून मान खाली घालून विचार करत होती. अगं रीना, कोण आहे ही बया? आणि तिने जिजूंना एवढी घट्ट मिठी का मारली? जणू काही तिच्या अंगाला फेविकॉल लागला आहे. आणि तेही सर्व ऑफिस स्टाफ समोर. अगं मग जेव्हा दोघं एकटेच असतील तेव्हा काय करत असतील? निर्लज्जपणाचा कळत झालाय नुसता. आणि त्यात तिचे कपडे तर बघ, नसते घातले तरी चालले असते. मला तर लाजच वाटली तिच्याकडे पाहून. किती शॉर्ट आहेत. नैना रीनाजवळ येऊन हळू आवाजात बोलली. नैनाचं बोलणं ऐकून रीनाने तिच्याकडे रागाने पाहिलं. तुला हे आत्ताच बोलायचं होतं का? नाही, तू चोळ माझ्या जखमेवर मीठ. एक तर विचार करून करून माझा जीव जायची वेळ आली. मला तिचा इतका राग आलाय, असं वाटतंय तिच्या झिंज्या उपटून तिला ऑफिसच्या बाहेर फरफटत घेऊन जावं. रीना डोळ्यात पाणी आणून नैनाकडे पाहून बोलली. तिची अवस्था पाहून नैनालाही वाईट वाटले. अगं, मी तुझ्या काळजीपोटीच बोलत होते. सॉरी ना ग रीना. नैना कान पकडून बारीक तोंड करून बोलली. रीनाने मान हलवून तिच्याकडे थोडं हसून पाहिलं आणि डोळे पुसले आणि दोघीही कामाला लागल्या. पण ऑफिस मध्ये सगळीकडेच हळूहळू खुसूरफुसूर चालली होती आणि सर्वच जण नंदिनी आणि हिमांशू बद्दल बोलत होते. ऑफिस मधल्या लोकांचे बोलणं ऐकून रीनाच्या काळजाचं पाणी झालं. तिला तिच्या हृदयात असंख्य वेदना जाणवत होत्या. तिच्या डोळ्यासमोरून तिच्या हिमांशूला कुणीतरी तिच्यापासून ओरबाडून घेत आहे असं तिला जाणवू लागलं. पण तिने तिच्या मनाला सावरलं आणि खाली मान घालून मनावर दगड ठेवून काम करू लागली. इकडे हिमांशूच्या केबिन मध्ये सगळे जाऊन बसले होते. बॉस, तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता? आणि या मॅडम तर खूप चांगली मराठी बोलत आहेत. मॅनेजर हिमांशूकडे पाहून हळू आवाजात बोलला. ओ यस मिस्टर नेने, आम्ही एकमेकांना ओळखतो. आम्ही आयर्लंडला एका कॉलेजमध्ये होतो.
आणि ही आपल्या साताऱ्याची आहे, त्यामुळे मराठी तर चांगली बोलणारच. हिमांशू मॅनेजरकडे पाहून आनंदाने बोलला, अरे पण आपण दुसऱ्याच काय गप्पा मारत बसलोय. अगोदर मी तुम्हा सर्वांना नंदिनी सोबत ओळख करून देतो. असं म्हणून हिमांशूने ऑफिस मधल्या सर्व स्टाफची ओळख करून दिली. थोड्या वेळात सर्वांचा चहा नाश्ता आवरला. आता समीर पुढे येऊन बोलू लागला, मला असं वाटतंय आता आपण आपल्या प्रेझेंटेशनला सुरुवात करूया, म्हणजे लवकर कामाला सुरुवात करता येईल. समीरचं बोलणं ऐकून नंदिनी उठून उभी राहिली. काय रे समीर, तुला मला इथून घालवायची खूपच घाई झाली वाटतं. अरे मी आत्ताच आले आणि तसंही मी आता तुमच्या समोर जपानी कंपनीची सीईओ म्हणून बसले नाही. नंदिनी हाताची घडी घालून उभा राहत सर्वांकडे पाहून बोलली. तिचं बोलणं ऐकून सर्वजण गोंधळात पडले आणि सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. समीरला तर तिचा मनातून रागच आला होता. मला असं झालंय, हे काम संपवून तू कधी इकडून निघून जातेस. हा प्रोजेक्ट जर महत्वाचा नसताना तर मी खरंच तुला हकलवली असती. आल्यापासून बघतोय नुसती दादूला चिटकून बसली आहे, जसं काय गोळाच्या ढेपेला मुंग्या लागल्यासारखं. आणि हा दादू पण काय मूर्खासारखा वागतोय. तिच्यासोबत एवढा हसून हसून काय बोलतोय, तिचा हात हातात काय घेतोय. तिकडे वहिनीची अवस्था खराब झाली असेल, पण या दादूला तर काहीच आठवत नाही. परमेश्वरा तूच वाचव रे वहिनीला या राक्षसनीच्या तावडीतून. समीर नंदिनीकडे पाहून मनात बोलला. तोच नंदिनीने हिमांशूचा हात हातात घेतला आणि त्याला चेअरवरून उठवलं. हे बघा, ऑफिसचं काम आपण नंतर करणार आहोत, पण आम्ही दोघे एकमेकांना खूप दिवसांनी भेटलो आहोत, त्यामुळे मी तुमच्या बॉसला घेऊन बाहेर जात आहे. काही महत्वाचं काम असेल तर समीर तू ते करून घे. आज दिवसभर हिमांशू ऑफिसला येणार नाही. आजचा दिवस फक्त आमच्या दोघांचा आहे, त्यामुळे कोणीही त्याला डिस्टर्ब करू नये अशी माझी इच्छा आहे. एवढं बोलून जवळजवळ नंदिनी हिमांशूला हाताला धरून ओढतच बाहेर घेऊन आली. नंदिनी हिमांशूचा हात पकडून त्याला बाहेर घेऊन चालली होती, त्यामुळे सर्वांच्या नजरा त्यांच्यावर रोखल्या होत्या. रीना त्या दोघांना पाहून ताडकन उठून उभी राहिली. तिच्या अंगातलं सगळं अवसान गळून पडलं आणि ती भरल्या डोळ्यांनी फक्त दोघांकडे पाहू लागली. खरं तर रीनाला तिच्या छातीवर कोणीतरी चाकूने वार करत आहे असं जाणवू लागलं. तिचं मन आतमध्ये रडून रडून घायल झालं होतं. ती जेव्हा उठून उभी राहिली तेव्हा हिमांशूचे लक्ष तिच्याकडे गेलं आणि तिच्या डोळ्यात पाणी पाहून हिमांशूला हृदयात एक चमक गेल्यासारखं जाणवलं. पण त्यावेळेस त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि तो तसाच नंदिनी सोबत बाहेर गेला. दुपारी लंच ब्रेक मध्ये रीना आणि नैना कॅन्टीन मध्ये येऊन बसल्या होत्या. खरं तर रीनाची जेवण करण्याची बिलकुल इच्छा नव्हती, पण नैनाच्या हट्टामुळे ती जेवायला आली होती. रीना हातात घास घेऊन एकटक त्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यासमोर नंदिनी हिमांशूचा हात पकडून घेऊन जातानाचे दृश्य सारखं सारखं झळकत होतं. ती हातातला घास हातात ठेवून चुरगळू लागली आणि डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. नैनाचं लक्ष रीनाकडे गेलं. अगं रीना, असं काय करतेस? तू का रडत आहेस? तुला माहिती आहे ना जेवण करताना रडू नये. अगं आई तर नेहमी म्हणते असं भरल्या ताटावर बसून कधीच रडायचं नसतं, त्यामुळे अन्नाचा अपमान होतो. आणि तुझं हे काय चाललंय? तू असं उपाशी राहिल्याने सर्व व्यवस्थित होणार आहे का? नैना रीनाचा हात हातात घेऊन बोलली. नैनाचं बोलणं ऐकून एवढा वेळ रीनाने दाबून ठेवलेले अश्रू आपोआप बाहेर पडू लागले आणि ती नैनाला मिठी मारत हुंदका देऊन रडू लागली. तूच सांग, रडू नको तर काय करू? तू बघितलीस ना ती मुलगी हिमांशूला कसा हक्काने हात पकडून ओढत घेऊन गेली. अगं तो माझा नवरा आहे, मी त्याच्यावर हक्क गाजवणे तर बाजूलाच राहिले, पण मी साधं त्याच्यासोबत बोलूही शकत नाही. आम्ही दोघांनी 7 जन्म एकमेकांसोबत राहण्याचं वचन दिलंय. प्रत्येक सुख दुःखात कितीही वाईट प्रसंग आले तरीही एकमेकांचा हात कधीच सोडणार नव्हतो. आम्ही दोघे एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार होतो. आमच्या आयुष्यातील प्रत्येक आनंदाच्या क्षणांना असं मनात साठवून ठेवायचं होतं. एकमेकांवर भरभरून प्रेम करायचं होतं, त्याच्यावर रागवायचं होतं, खोटं खोटं का होईना रुसायचं होतं आणि त्याने प्रेमाने माझा रुसवा घालवला की त्याच्या कुशीत शिरून बसायचं होतं. आता कुठे आमचं नातं फुलायला लागलं होतं, पण देवाने काहीतरी वेगळंच माझ्या नशिबात वाढून ठेवलंय. माझ्या डोळ्यासमोर मी हिमांशूला असं दुसऱ्या मुलीसोबत नाही पाहू शकत, मग ती फक्त त्याची मैत्रीण असली तरीही. पण तूच बघ, 7 जन्म काय, पण 6 महिन्यातच तो मला विसरून गेला. मला आता असं वाटतंय जसं काय त्याच्या आयुष्यातून देवाने मला तांदळातून खडा उचलून बाजूला काढावा तसं काढलं आहे. देवा प्लीज माझी अशी सत्वपरीक्षा पाहू नकोस. मी नाही जगू शकत हिमांशू शिवाय. रीना नैनाला मिठी मारून हुंदका देऊन रडता रडता बोलली. तिचं बोलणं ऐकून नैनाचं मन सुन्न झालं होतं आणि तिच्याही डोळ्यातून पाणी वाहू लागलं. पण परिस्थितीच अशी होती की ती काहीच करू शकत नव्हती. तिने कसं तरी रीनाला सावरलं आणि त्या दोघी ऑफिस मध्ये आल्या. इकडे नंदिनी हिमांशूला घेऊन एका हॉटेलमध्ये आली होती. हिमांशू, किती बदलला यार तू. कॉलेजला होता तेव्हा वेगळाच होतास आणि आता एका कंपनीचा बॉस. रुबाब आहे बाबा एका मुलाचा. नंदिनी चेहऱ्यावरच्या हावभाव बदलून बोलत होती.
ए बाई, माझा काही रुबाब नाही. अगोदर स्वतःकडे बघ, तू किती बदलली आहेस. अगं सरळ जपानी कंपनीची मालक. तुझ्या कंपनी सोबत डील करण्यासाठी मी किती तयारी केली आहे माहिती आहे का तुला. अगं माझ्या सर्व स्टाफ मेंबरची पळताभुई थोडी केली. तयारी करून करून आणि एवढं सगळं करून मालक निघाली कोण, माझीच मैत्रीण. पण काय ग, तुला माहिती होतं ही कंपनी माझी आहे, तरी पण ही डील करण्यासाठी इतका रुबाब का दाखवत होतीस. आणि तुला मलाच का भेटायचं होतं. इथं आम्हाला किती टेन्शन आलं होतं. हिमांशू डोक्याला हात लावून बोलला. त्याचं बोलणं ऐकून नंदिनी हसू लागली. अरे मला तुला भेटायचं होतं आणि तशी अट ठेवली नसती तर असं सहजासहजी तू थोडेच मला भेटला असता. त्यामुळे म्हटलं चला जरा तुला त्रास द्यावा. आणि तसेही कॉलेजला असताना तू काय मला कमी छळलंय का. खूप त्रास दिलाय मला तू. मग म्हटलं जरा घ्यावा त्याचा बदला. नंदिनी हसून बोलली. अच्छा, खूप शहाणी आहेस ग तू. एक नंबरची टॉमबॉय होतीस कॉलेजमध्ये, पण तुझा स्वभाव अजूनही बदलला नाही असं दिसतंय. दुसऱ्यांना त्रास देणं तुझी स्पेशालिटी आहे. हिमांशू भुवया उंचावून हसत बोलला. अरे काहीही काय बोलतोस. मी कधी तुला त्रास दिला. त्रास तर तू मला दिला होता. तू जे माझ्यासोबत वागलाय तसं कधी कोणी वागतं का. मी अजूनही कधी कधी तुझ्या त्या वागण्याचा विचार करत असते. अरे तू जगातील पहिला असा व्यक्ती असशील की एखाद्या मुलीला प्रपोज केलं आणि तिचा होकार की नकार न ऐकताच गायब झालास. आणि प्रपोज करण्याचा दिवसही असा निवडला, तो कॉलेजचा शेवटचा दिवस. आणि त्याच दिवशी भारतात निघूनही आलास, तेही काही न सांगता. काय म्हणावं यार तुला. नंदिनी हिमांशूकडे बारीक डोळे करून बोलली. ए बाई, तुझ्या अजून ते लक्षात आहे. एवढं मनावर घेतलंय तू त्या गोष्टीला. अगं ती तर आमची पैज लागली होती. अगं तुला ते आपल्या कॉलेजमधले मॅक्स आणि वॉर्नर आठवतात ना. त्यांनी माझ्यासोबत पैज लावली होती, म्हणून तर मी कॉलेजचा शेवटचा दिवस निवडला आणि प्रपोज करून टाकलं. मला फक्त पैज जिंकायची होती आणि ती मी जिंकली आणि भारतात निघून आलो. अगं तसेही मला माहीतच होतं तुझ्याकडून नकारच मिळणार होता. त्यामुळे म्हटलं चला बाबा इथून. तुझा काय भरोसा, सँडलने मारलं असतं तू मला. हिमांशू होठ दाबत हसून बोलला. हिमांशूचं बोलणं ऐकून मात्र नंदिनीच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. तिला मनातून वाईट वाटत होतं, पण तिने स्वतःला सावरलं आणि चेहरा नॉर्मल ठेवला. हिमांशू कसं सांगू तुला, हे 5 वर्ष मी तुझ्या आठवणीत कसे काढले ते. जेव्हा तू सोबत होतास तेव्हा मला तुझ्या प्रेमाची जाणीव नव्हती, पण ज्यावेळी आपलं कॉलेज संपून आपले मार्ग वेगळे झाले तेव्हा मला तुझी नेहमीच आठवण येत होती. आणि तेव्हा मला समजलं माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. तू मला प्रपोज केल्यामुळे याची अजूनच खात्री पटली होती की तुझेही माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे इतके दिवस मी तुला शोधत होते, तुला भेटण्यासाठी तडफडत होते. आणि अखेर आज तू माझ्या समोर आहेस. पण आज तू माझ्या तोंडावर हे सांगतोय की तू माझ्यावर प्रेम करत असल्यामुळे नाही तर पैज लावल्यामुळे मला प्रपोज केलं होतं. पण आता मी माझ्या मनाचं काय करू. माझं तर तुझ्यात जीव गुंतला आहे. पण मी आता हार नाही मानणार. बघशीलच तू आता माझ्यावर प्रेमही करायला लागशील आणि तूच स्वतःहून मला प्रपोज करशील. आणि त्या क्षणाची मी वाट पाहत राहील. तो क्षण आपल्या आयुष्यात लवकरच येईल याचा मला विश्वास आहे. नंदिनी हिमांशूकडे पाहून मनोमन विचार करत होती. तिला असं विचारात गुंतलेलं पाहून हिमांशूने तिच्या डोळ्यासमोर बोटं फिरवले. अगं कुठे हरवलीस. तुला भूक लागली नाही का. चल लंच करून घेऊ. असं बोलतच हिमांशूने वेटरला आवाज दिला. दोघांनी लंच केलं आणि काही वेळ तिथेच बसून गप्पा मारल्या आणि दोघेही तिथून बाहेर निघाले. हिमांशू आज खूपच खुश होता. त्याची कॉलेज फ्रेंड त्याला खूप दिवसांनी भेटली होती. या कथेचा उर्वरित भाग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला आमची आजची कथा कशी वाटली. मला आशा आहे की ती तुम्हाला आवडली असेल. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजची कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.